आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सव 2024 अंतर्गत समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्त्री व पुरुष यांना नवदुर्गा व नवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। दररोज देवीची विधिवत पूजा करून सेवा केली जाते। अनेक भाविक मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतात। या उत्सवाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले। यावेळी ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई, हेमंत वाणी हे उपस्थित होते। या प्रसंगी माजी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते उपस्थितांचा सत्कार करण्यात आला आहे। खासदार राजन विचारे हे अनेक वर्ष इथे देवीच्या उत्सवाचं आयोजन करतात। दरवर्षी मी इथे येत असतो। विशेष करून नेमका देवी संपली की इलेक्शनचे ठाण्यातले इलेक्शनचे वार म्हणजे ठाण्याचे इलेक्शनचे वारे वाहूच लागले। पण राजन विचारांपुढे उमेदवारच मिळत नाही हे जरा देवीसमोर बोलताना मला आनंद होतो। देवीचा आशीर्वाद त्यांच्या मागे आहे असं दिसतंय। पण त्याचबरोबर त्यांचा काम, त्यांचा लोकसंपर्क, वेळेवर धावून जाण्याची त्यांची पद्धती ही लोकार्षक आहे। लोकांना या गोष्टीचं आकर्षण आहे, लोकांना या गोष्टीचा अप्रूप आहे। एकीकडे मोठे मोठे राजनेते आपले मोबाईल बंद करून बसतात, त्याच वेळेस राजन विचारे तरी फोन उचलतात नाही तर त्याचं पीएचं नाव काय गणेश हा तरी फोन उचलतो, म्हणजे संपर्क होतो। त्यामुळे मला वाटतं की उद्धव साहेबांनी अतिशय योग्य उमेदवाराची त्या काळात निवड केली होती आणि हा देवीचा जसा भक्त आहे तसा तो उद्धवजींचा पण भक्त आहे आणि एकनिष्ठ भक्त आहे। निष्ठेपासून त्यांनी पलायन केलं नाही। संकट समोर होती, अनेक ठिकाणी अडचणी समोर होत्या, पण ह्या सगळ्यांना सामोरे जात मी माझ्या नेत्याशी गद्दारी करणार नाही, निष्ठेने त्याच्या मागे उभं राहीन। संख्येने किती आहेत हे न मोजता परत एकदा ताकदीने हीच बाळासाहेबांची शिवसेना आहे हे दाखवत तिला महाराष्ट्रात मोठं करू आणि परत एकदा शिवसेनेचं नाव विधानसभेवर झळकू। या ईर्षेने जी महाविकास आघाडी कामाला लागली आहे ते आमचे उमेदवार आहेत राजन विचारे आणि प्रचाराची हे आहे। आता काय देवीकडे आलोय तरी देवीकडे प्रार्थना हीच केली आहे की कमीत कमी 3 लाखांनी राजन विचारे विजयी होऊ दे। त्यामुळे ते देवीकडे घातलेलं गाऱ्हाणं देवीने कबूल करावं, राजन विचारेंना निवडून द्यावं आणि महाराष्ट्रातनं कमीत कमी 30 खासदार लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला ह्या राजकारणाचा उभं घालाय। ही जे फोडाफोडीचं राजकारण झालं, हे जे पक्ष मोडण्यात आले, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही, ही राजकीय विकृती झाली आणि या विकृतीचा सर्वनाश करायचा हे जनतेने ठरवलंय। कुठल्याही पक्षाच्या हातात आता राजकारण राहिलेलं नाही। जनतेने आता हे स्वतःच्या ताब्यात घेतलंय। हे मतदान जे होईल ते जनतेचं उत्स्फूर्त मतदान होईल आणि ह्या मतदानात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये एक नवीन चित्र दिसेल आणि ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी असेल। या चैत्र नवरात्र उत्सवाच्या चौथ्या दिवशी ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर परिसरात सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे स्त्री आणि पुरुष यांचा नवदुर्गा व नवरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलाय। यावेळी आनंद चॅरिटेबल ट्रस्टचे विविध पदाधिकारी उपस्थित होते। मी प्रोफेसर डॉक्टर विमुक्ता राजे जोशी पेडणेकर कॉलेजमध्ये आहे, मास मीडिया डिपार्टमेंटला, आणि ठाण्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मंडळींचा आनंद चॅरिटेबल ट्रस्ट दखल घेऊन त्यांच्या कामाचं जे काही स्वरूप आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचवतं। ह्याच्याबद्दल सर्वप्रथम खूप आनंद झाला, कारण प्रत्येकजण आपापल्या ट्रॅकवर काम करत आहे, पण ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी खरे रत्नपारखी लागतात। ते रत्नपारखी म्हणून आपल्याला हा ट्रस्ट काम करताना दिसतोय आणि मला अगदी मनापासून असं वाटतं की हा या नवरात्रात मिळालेला देवीचाच आशीर्वाद आहे। त्याबद्दल या आनंद चॅरिटेबल ट्रस्टचं मनापासून धन्यवाद, आभार। फार छान। ठाणा हे एक संस्कृती आणि परंपरा जपणारे आपण सगळे ठाणे महानगरवासीय। खरं म्हणजे या ठिकाणी हा जो उत्सव साजरा होतो हा एक प्रकारचा अनुपमीय सोहळा असतो।
हा नुसता उत्सव नसतो, देवीचा उत्सव नसतो, पण इथे येणारा प्रत्येक जण या देवीसाठी येतो आणि एक उत्सव सोहळा साजरा करण्यासाठी येत असतो. या रंगमंचावर, या व्यासपीठावर हे पुरस्कार घेण्याचं स्वप्न इथल्या प्रत्येक योग्य अशा ठाणे महानगरवासियाचं असतं. पण प्रत्येक वर्षी आपल्याला हे मिळेल की नाही माहीत नसतं, पण ज्यावेळेला मिळतं त्यावेळेला आपलं स्वप्न पूर्ण होतं. कुठेतरी आपण पाहत असतो की कोणाला तरी गेल्या वर्षी मिळालं, त्याच्या गेल्या वर्षी मिळालं, हा मला का मिळू नये. कारण प्रत्येकाकडे ही कसब आहे, ही कला आहेत, अष्टसिद्धी आहेत. आज जरी नवरात्र आपण इथे नवरत्न किंवा नवदुर्गा पुरस्कार देत असलो तरी अष्टसिद्धी प्राप्त इथं होते आणि त्यानंतरच हा पुरस्कार इथे दिला जातो. पण एक भरून येतं, एक गदगदून येतं की भावनाशील होतो आपण की हा पुरस्कार हा देवी मातेच्या प्रांगणात चक्क देवीचं प्रतिमा देऊन ती आपण आपल्या घरी नेतो, त्याची स्थापना करतो आणि नुसतंच इथला स्थापना नव्हे तर आपल्यातल्या आतल्या कलागुणांचे आणि जे काही इथे जे पुरस्कार दिले घेतले ह्या प्रत्येकाचा एक वेगळा आयाम आहे. हे प्रत्येकाची वेगळी सिद्धी आहे आणि ती इथे प्राप्त होऊन त्यांना या ज्युरीजतर्फे हा पुरस्कार दिला जातो. मी सर्व ज्युरींचे आभार मानतो, आयोजकांचे आभार मानतो, आपलेही आभार मानतो. इथे थांबतो. वंदे मातरम.